एकीकडे असं पाहिलं जातं की राज्यात महिलांसाठी एक योजना लागू करण्यात आली आहे. तर दादांच्या कार्यक्रमामध्ये संपूर्णतः गुलाबी रंग वापरण्यात आला. दादांच्या जॅकेटचा सुद्धा रंग गुलाबी होता. एरवी दादा रंग फॅक्टर न मानणारे आता रंग मानायला लागलेत का? एक हिंदी चित्रपटातलं गाणं आहे त्या गुलाबावर, गुलाबी रंगावर. काय माहीत माणसांमध्ये बदल होतो, बदल झाला असेल. आता त्यांना सगळंच गुलाबी गुलाबी आवडायला लागलं. दादा बदलले, हे का वाईट आहे का? आता नरेश्वरवरून 200 कोटी रुपये घेतलेत, तर तो सांगत असेल की गुलाबी रंग कुठल्या तरी ते रंग तुम्हाला कुठला सूट होईल आणि तो कशा प्रकारे तुम्हाला भविष्यात मदत करेल आणि तुमचा उत्कर्ष कसा होईल, ह्याच्यासाठी खूप लोक असतात ना सांगणारे की आज हा घाला, आज हा रंग घाला, आज तो रंग घाला, तुम्ही गुलाबी घाला. त्याच्यामुळे कदाचित 100-1 जॅकेट शिवले असतील गुलाबी. आपलं दररोज बघावं ते गुलाबी जॅकेटच असतं. हरकत नाही, माणसाने असे प्रयोग करायला हवेत. फक्त माणसं किती बदलतात अडचणी आल्यावर, हेच त्याच्यातनं सिद्ध होतं. अडचण सगळ्यांपुढे येते, देवाला सगळे शरण जातात. आता ह्या रंगातनं काय त्यांना फरक पडतो हे भविष्य दाखवेल. पण काल जे त्यांनी केलं, रंगाचा काय फार असर त्यांच्या स्वभावावर झालेला दिसत नाही. काल पुण्याच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये पवार साहेबांनी आर्थिक विषयावर काही प्रश्न विचारले असता त्यांनी पवार साहेबांना बोलूच दिलं नाही. म्हणाले निमंत्रित सदस्यांना बोलता येत नाही. अच्छा, ज्यांनी आयुष्यभर पुणं बघितलं, पुणं वाढवलं, पुण्यामध्ये औद्योगिक म्हणजे प्रकल्प आणले, मोठ्या मोठ्या गाड्यांचे प्रकल्प आणले, त्या शरद पवारांना अजित पवार बोलू देत नाहीत. अहो, तुम्हाला महाराष्ट्रात बोलायला शरद पवारांनी शिकवलं. ते शरद पवार 94 वर्षी येतात, मिटिंगला बसतात आणि एक प्रश्न विचारतात, तर तुम्ही सांगता त्यांना तुम्हाला बोलता येणार नाही. म्हणजे किती ह्याला शब्द नाही आहे. हे महाराष्ट्रातल्या तमाम लोकांना कळलं पाहिजे की शरद पवारांना त्यांनी बसवलं खाली की तुम्हाला बोलता नाही येणार. धक्कादायक आहे, धक्कादायक. पिक्चरचं ट्रेलर लॉन्च होता आणि या लॉन्चच्या वेळेस देवेंद्र फडणवीस असं म्हणालेत, मला सुद्धा एक पिक्चर काढायचा, पण मी जर पिक्चर काढला तर अनेकांचे मुखवटे बाहेर पडतील. ते कुठले कोणाचे मुखवटे, काय मुखवटे त्यांचं त्यांना माहिती, आपल्याला काय माहिती. हे पिक्चरचं नवीन काय फाडायला ते काय समजत नाही. त्यांनी काढावं एखादा पिक्चर, लोकांना समजू द्या ना सत्य काय आहे. या पिक्चरमध्ये खूप खोट्या गोष्टीही दाखवता येतात आणि खूप खऱ्या गोष्टीही दाखवता येतात. त्यांची मनमर्जी. त्यांना कुणाचे मुखवटे फाडायचे असतील तर जरूर त्यांनी पिक्चर काढावा. महाराष्ट्रात कळू तर द्या की कोणाचे मुखवटे कसे कसे आहेत. सर, 400 कोटी जे आहेत ते एका नवीन म्हणजे ज्याला अनुभव नसणाऱ्या एका व्यावसायिकाला देण्यात आलेले आहेत. त्या व्यावसायिकाचे नाव डिंपल चड्डा. त्याला 400 कोटी रुपये सरकार देणार आहे. म्हणजे इथे कर्जाने राज्य सरकार चालवत आहेत आणि डिंपल चड्डाला 400 कोटी रुपये देत आहेत. बरं आहे, यांना मराठी माणसं दिसतच नाहीत. देताना ते बिनव्याजी 400 नाही. ते काय बिनव्याजी काय त्याला घरात पोचवून देतील. हे 400 रुपये 10 वर्षांनी परत कर. मी आत्ता एक केस ऐकली मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये. त्याच्यामध्ये बिघडलेल्या मशिनी ज्या 20,000च्या आहेत त्या 65,000चं बिल लावलं गेलं. 260 कोटी रुपयाचा स्कॅम आहे. हा सगळा स्कॅम आहे. ट्रीम्ड
सोल्युशन्स, आता या ट्रेम्ड सोल्युशन्समध्ये जेवढे कामगार आहेत त्याच्यातले 70% कामगार हे हैदराबादचे आहेत. इंजिनियर्स जे काही कामगार आहेत ते, म्हणजे आता आमच्या इथे मराठी माणसं शिकूनसुद्धा इंजिनियर होऊनसुद्धा त्यांना काम नाही, हे पण सगळे हैदराबादला आणणार. आणि मुंबई महानगरपालिका म्हणजे 50 लिटर देणारी दुपती काय झाली आहे स्वित्झर्लंडची. नुसतं दूध काढत बसायचं, म्हणजे काही दिवसांनी ते हे बैलातनं दूध काढतील अशी परिस्थिती आहे. हे लूट आहे. मुंबई महानगरपालिका म्हणजे लूट आहे, लूट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.